पुण्यात मुलीच्या वसतिगृहात सापडल्या चक्क दारूच्या बाटल्या आणि सिगारेटचे पाकिटे। महाराष्ट्राच्या अनेक शहराच्या तुलनेने पुणे शहर हे विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते। महाराष्ट्रातच काय संपूर्ण भारतातून तरुण तरुणी शिक्षणासाठी पुण्यात येतात। मात्र याच पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठातील एक धक्कादायक माहिती पुढे येते। वसतिगृहात मुलींकडून मोठ्या प्रमाणात मद्यपान आणि धूम्रपान केले जात असल्याची चर्चा सत्य समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहात मुलीकडून मोठ्या प्रमाणात मद्यप्राशन व धूम्रपान करत आहेत। याबाबतचे काही फोटो आणि व्हिडिओ काढून एका वसतिगृहातील मुलींना हा प्रकार ओळखीचा आहे। वसतिगृहात राहत असलेल्या एका विद्यार्थिनीने या सर्व गैरप्रकारची माहिती वसतिगृहातील महिला अधिकारी यांच्याकडे वारंवार केली होती, परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी कोणती कारवाई केली नाही। त्यानंतर संबंधित विद्यार्थिनीने प्रभारी कुलसचिव आणि कुलगुरू यांना पत्र लिहून हा सर्व घटनाक्रम सांगितला आहे। अधिक तपास विद्यापीठाचे कुलगुरू, कुलसचिव आणि कुलगुरू करत आहेत।